नमस्कार बालमित्रांनो. छान. आज आपण वैदिक गणितातील एक पुढची स्टेप आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण 90 ते 100 संख्यांचा गुणाकार कसा करायचा, नंतर 1 ते 10 संख्यांचा गुणाकार कसा करायचा, त्याचबरोबर 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा हे आपण शिकलेलो आहोत. आणि याचा वापर करून आपल्याला आज 80 ते 90 संख्यांचा गुणाकार वैदिक पद्धतीने कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे. आता यापूर्वी तुम्हाला बराचसा भाग झाला आहे, त्यामुळे आता पटपट समजेल तुम्हाला. या ठिकाणी मी संख्या लिहिली एक 98 गुणिले 92. आता हा भाग झालेला आहे. एक पहिलं उदाहरण आपण घेतलेलं आहे. 100ला किती कमी आहेत? 2. इथं किती कमी आहेत? 8. यांचं काय करायचं? 8 दोन्ही 16 आणि यांची बेरीज किती आली? 100तून 10 गेली, राहिली किती? 90. म्हणजे उत्तर किती आले? 9016. छान, तुम्हाला समजलेला आहे हा भाग यापूर्वी झाला. आता पुढचं गणित आपल्याला शिकायचं वीरेन. 96 गुणिले 88. आता आपण 90पेक्षा कमी आलेली आहे संख्या. काही नाही, तसंच करायचं. तसंच सगळी इथं ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीनं करायचं. इथं किती कमी आहेत? 100ला 4 कमी आहे. इथं किती कमी आहेत? 100ला गुणाकार करा. 12 चौक 48 आणि यांची बेरीज करा. 16 आले. 100तून 16 गेले, राहिले किती? 84. मग उत्तर किती आलं? 8448. आहे ना सोपं? हे तोंडी पण करता येतं आपल्याला. तुम्हाला सराव झाल्यानंतर तोंडी तुम्ही हे करू शकता. अगदी मनात संख्या धरून तोंडीसुद्धा आपण करू शकतो. हे आता तिसरं उदाहरण आपण बघूया. 97 गुणिले 85. इथं किती लिहिणार? 3. इथं किती लिहिणार? 15. इथं किती लिहिणार? 45. शाबास. 15 आणि 3 18. 100तून 18 कमी करा. किती आले? 82. शाबास. किती उत्तर आले? पटकन कसं होतं बघा. होतंय ना श्रावणी? पटकन. छान. आता आणखी बघा. 96 गुणिले 82. आता संख्या थोडी मोठी घेतली आहे मी, म्हणजे 80 ते 90 मधली संख्या घेतली आहे एक, आणि दुसरी 90 ते 100 मधली घेतलेली आहे. सेम असंच करायचं. आता तुम्हाला येतं आहे. इथं किती लिहिणार? इथं किती लिहिणार सांगा बघू? 18. यांचा गुणाकार किती आला? 18 चौक 72 आणि 18 आणि 4 22. 100तून 22 केले, राहिले किती? 78. बरोबर. म्हणजे उत्तर किती आलं? 7872. आहे ना गंमत? गणित आपण गमती करतच शिकायचं असते बाळांनो. आता 7वीच्या वर्गात आपण वर्ग पद्धत बघितली वैदिक पद्धतीनं. ते आपण पुढच्या तासाला तुम्हाला घेणार आहे मी. वैदिक पद्धतीनं 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग कसा पटकन काढायचा तोंडी, ते आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. 97 गुणिले 84. ही संख्या आहे. किती लिहिणार इथं स्वरा? 3. इथं किती लिहिणार? 16. बरोबर आहे. आता यांचा गुणाकार किती आला? 48. 16 त्रिक 48 आणि 16 आणि 3 19. 100तनं 19 काटा, म्हणजे वजा करा. 81 आलं. किती आलं उत्तर? 8148. ओके, तुम्हाला समजलेलं आहे. आता मी काही सांगणार नाही.
असा गुणाकार करा, बेरीज करा, काही सांगणार नाही. तुम्हाला उत्तर येते का पाहूया आता. 98 गुणिले काय या 9चं झालेलं आहे. शहाऐंशी. बोला 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 बोला. 84 का 86? आता बोला खाली किती लिहू? शाबास. आता आणखी एक ह्यामध्ये सांगायचं राहून गेलं, म्हणजे आता तुम्ही बघणार आहात की तुम्ही 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार शिकलाय ना. त्याच पद्धतीनं आता दोन्ही संख्या जर 80 ते 90च्या दरम्यान असतील तर त्याचा वापर करायचा. दोन्ही संख्या जर 80 ते 90च्या दरम्यान असतील तर त्याचा वापर करायचा. बघा आता हे उदाहरण. बघा आता 89 गुणिले 86. दोन्हीही संख्या 80 ते 90च्या दरम्यान आहेत. इथं गुणाकार थोडा वेगळा होतो. कसा होतो बघा. इथं किती आलं? 11. इथं किती आलं? हां. आता यांचा गुणाकार करताना 10 ते 20च्या आपण शिकलो ना, तसा करायचा. म्हणजे 4 एके 4 आणि 4 आणि 1 5. बरं ना. आणि मग 10 मध्ये 5 मिळवलं, 15 झालं. 15 आणि इथं 4 आलं. म्हणजे किती उत्तर आलं बघा? 154 आलं. किती आलं? 154. यांचा गुणाकार 154 आला. आता 15, 14 आणि 11 यांची बेरीज किती आली? 25 हे वजा करायचं 100तून आणि हे एक त्यात मिळवा. हे एक काय करायचं त्यात मिळवायचं. म्हणजे किती आलं उत्तर बघा. इथं लिहितो मी आधी 75 आणि आता हे एक त्यात मिळवायचं. म्हणजे 7654 आलं. आलं लक्षात? म्हणजे हा हातच्या यामध्ये मिळवायचा हे लक्षात ठेवायचं आपण. तो वजा करायचा नाही. हे वेगळं गणित आहे. आता आपण 5-6 शिकलो ना, त्या कसे गणित घेतले आपण? एक 90 ते 100चं एक गणित घेतलं, संख्या घेतली, आणि दुसरी संख्या 80 ते 90च्या दरम्यानची घेतली. आता दोन्ही ही संख्या 80 ते 90च्या दरम्यानच्या आहेत. मग इथं गुणाकार वाढला. गुणाकार वाढल्यानंतर यांचा गुणाकार वैदिक पद्धतीनंच करायचा, म्हणजे पटकन होतो. 10 पाया मानून आपण केला त्या पद्धतीने करायचा, पटकन होतं. आता आणखी एक फक्त शेवटचं गणित बघूया. 86 गुणिले 84. आता इथं किती येणार? इथं किती येणार? आता यांचा गुणाकार करताना 10 पाया मानून करायचं. म्हणजे इथं 6 आणि 4 किती झालं? 6 चौक 24 आलं. आणि आता काय करायचं? 6 आणि 4 यांची बेरीज 10 आली. 10 आणि 10 20 आली. 10 आणि 10 किती आली? 20 आली. आता हे जे 2 आहे, हे 2 मिळवताना काय करायचं? इकडे मिळवायचं, इकडे मिळवायचं. म्हणजे 20 आणि 2 किती झालं? 22. असं करायचं. आलं लक्षात? आता हे 222 आलं म्हणून 222 येत नाही ना याचं उत्तर. पुढे अजून करायचं आहे. आता यांची बेरीज करा. 30 आले. आता इथं 30 आलं म्हणजे 100रातून 30 गेले, राहिले किती? 70. हे 2 इकडे मिळवायचं. किती मिळवायचं? 72 झालं. म्हणजे उत्तर किती आलं? 7224. अशा पद्धतीनं तुम्ही आता
80 ते 100 आणि 1 ते 20 संख्यांचा गुणाकार कसा करायचा शिकलेला आहात तोंडी. तुम्ही याचा जेवढा सराव कराल ते तुम्ही तोंडी करू शकता. मी इथं लिहायची सुद्धा गरज नाही. अशा प्रकारे करू शकाल ना? आवडली का पद्धती? मग अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला लाईक करायचं राहिलं असेल किंवा सबस्क्राईब करायचं राहिलं असेल आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं राहिलं असेल तर अवश्य करा.